दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना सीबीआयने अटक केल्यानंतर सोमवारी त्यांना 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पण सिसोदियांच्या अटकेवरून पुन्हा एकदा विरोधकांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराची ओरड सुरू केली आणि त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे। गेल्या काही दिवसांपासून ज्या मद्य धोरणावरून आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगत होतं त्याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे। मनीष सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री आहेत। त्यामुळे त्यांच्या अटकेनंतर दिल्लीसह देशाच्या अनेक भागात पडसाद उमटले। मुंबईतही आपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोध आंदोलन केलं। मनीष जी का घर छान लिया, बैंक छान लिया, गांव चले गए, रिश्तेदारों के घर चले गए, ऑफिस में छापा मारा, 1 रुपया नहीं मिला। मनीष जी के 2 जोड़ी कपड़े के अलावा कुछ नहीं मिला। तो क्या है ये घोटाला? झूठे आरोप है, बीजेपी आरोप बताए पहले। एकीकडे मनीष सिसोदियांच्या अटकेमुळे आम आदमी पक्ष रस्त्यावर उतरला असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणातही सिसोदियांच्या अटकेवरून आरोप प्रत्यारोप होत आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा बेफाम गैरवापर सुरू असल्याचा आरोप केलाय। मनीष सिसोदियांची अटक हा लोकशाहीवर झालेला आणखी एक जबरदस्त असा भयंकर हल्ला आहे किंवा मद्य धोरणासंदर्भात त्यांना अटक झाली। पण असे निर्णय जे असतात ते कॅबिनेटचे असतात, व्यक्तिगत नसतात। संजय राऊत आणि विरोधकांच्या टीकेला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलाय। विरोधकांचं पाप केंद्रीय यंत्रणा तपासून काढते तेव्हा असेच आरोप होतात असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावलाय। नाही, मला वाटतं की जेव्हा जेव्हा विरोधकावर कारवाई होते किंवा त्यांनी केलेलं पाप जे आहे ते केंद्रीय यंत्रणा तपासून काढते तेव्हा ते असे बोलत राहतात की केंद्रीय यंत्रणा चूक करताय। जर केंद्रीय यंत्रणेला वाटलं तर कोणाची चौकशी करू शकतात। भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून जन्म घेतलेला पक्ष अशी आम आदमी पक्षाची ओळख आहे। पण गेल्या काही काळात आमदार ते मंत्री असे अनेक लोक वेगवेगळ्या आरोपांखाली अटक झाले। मनीष सिसोदिया हे अटक झालेले आपचे 5वे मंत्री आहेत। दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये। याआधी सोमनाथ भारती यांच्यावरही घरगुती हिंसाचाराचे आरोप झाले होते। पण असं असलं तरी विरोधक मात्र सिसोदियांच्या अटकेवरून आक्रमक झाल्यानं आता या प्रकरणात पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली आहे। आणखी एक